सर थेअरी शिकवून झालीये, पण प्रॅक्टिकल अजून बाकी आहे. मग अशी कशी पळवत बॅच संपवता येईल? अहो मॅडम, 1-2 दिवसात प्रॅक्टिकल उडवून टाका. पोरांना कुठं काय कळतंय. आणि हा, सिलेबस संपला म्हणून डिक्लेअर करून टाका. ऐका नाही काय? अहो आता आणि पण कशाला? हा, सगळ्या बॅचेस संपल्या पाहिजेत. दिवसाला 10 बॅचेस पडल्या पाहिजेत. आत्ता कुठे छपाईचे दिवस आहेत. आणि ते तिसऱ्या रो मधले 2 कॉम्प्युटर खराब झालेत, त्याचं बंद पडले. मग असं करा, तिघांना एका कॉम्प्युटरवर बसवून टाका. आपण नाही का 4 व्हीलर शिकताना चौघ बसतो, तसं आलटून पालटून बसतील. ऐका नाही काय? अहो सर पण हे बघा, आता पण मिळ काही नाही, डिस्काउंट मध्ये शिकवतो आपण. इतने पैसे में इतनाच मिलेगा. बर, या आता तुम्ही. नवीन इन्क्वायरी आली. या वेलकम टू सुशा कॉम्प्युटर. आमच्या मुलाला कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय ना, तेही डिस्काउंट मध्ये. ही बघा, ही आमची टॅगलाईन. तुम्हाला दाखवून आशा, सुशा उजळवते करिअरच्या दिशा. हो, पण इथं तर दशा असं दिसतंय. प्रिंटिंग मिस्टेक. नवीन पॉम्पलेट मध्ये छापले, करेक्ट केले. तरी बरं, दुर्दशा असं नाही छापलं. गुड जॉब. आणि कोर्सचा सिलेबस MSCIT सारखाच. प्रॅक्टिकल MSCIT सारखंच. स्टडी मटेरियल MSCIT सारखंच. आणि आमचा स्टाफ सुद्धा MSCIT सारखाच. MSCIT आणि काय MSCIT? चला, कुठं? तुम्ही ज्याचं इतकं नाव घेताय त्या MSCIT ला ऍडमिशन घ्यायला. आपण तिथं डिस्काउंट नाही मिळाला तरी चालेल. आमच्या मुलाच्या करिअरच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. चला. डिस्काउंटच्या भूलथापांना जात नाहीत जराही भुलून. स्मार्ट आई बाबा आपल्या पाल्यासाठी MSCITचा निर्णय घेतात समजून.